जुन्नरमधील बगाडवाडी दुहेरी हत्याकांड घडले। जन्मदाता बाप आणि सख्या भावाची हत्या करण्यात आली आहे। बाबाजी मुकणेनं भाऊ आणि वडिलांची हत्या केली आहे। हत्या करून आरोपी मृतदेह शेजारी झोपलेला होता। पुणे जिल्ह्यातल्या नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना समोर आली। पोटच्या पोरानंच आपल्या जन्मदात्या बापाची आणि सख्या भावाची दगडानं ठेचून निर्घुण हत्या केली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मड इथल्या बगाडवाडी गावात ही रक्ताची होळी खेळली गेली। घरगुती वादाचं पर्यावसान थेट दुहेरी हत्याकांडात झाले। 65 वर्षाचे वृद्ध वडील जयराम मुकणे आणि 30 वर्षाचा सख्खा भाऊ राजू मुकणे यांनी बाबाजी मुकणे या नराधमानं रात्रीच्या अंधारात अत्यंत क्रूरपणे हत्या केली। मन सुन्न करणारी बाब म्हणजे दोन्ही सख्या रक्ताचा जीव घेतल्यानंतर हा क्रूर आरोपी रात्रभर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाच्या शेजारीत घोरत झोपलेला होता आणि अंगावर काटा आणणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जुन्नर तालुका हादरलेला। पारगाव तर्फे मड येथील बगाडेवाडी या ठिकाणी जयराम महादू मुकणे वय 65 व त्यांचा मुलगा राजू जयराम मुकणे वय 30 त्यांचाच मुलगा नामे बाबाजी जयराम मुकणे वय 32 याने घरगुती वादावरून झालेल्या वादामध्ये चोपणीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून तसेच त्यांच्या मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण करून दोघांचाही खून केलेला आहे।